जय शिवराय मित्रांनो, मानव जन्म घेणं हे सगळ्यात मोठं भाग्याचं काम आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण कोणाच्या घरी, कोणाच्या वंशाला जन्माला येतो. कोणी राजाच्या घरी जन्माला येतो तर कोणी रंकाच्या घरी. अध्यात्मातली माहिती तेवढी जरी नसली तरी हे आपल्या संचितातच असते असं मला तरी वाटते. काल मी वावरातून घरी जात असताना रस्त्यात थांबलो आणि क्षणभर स्तब्धच झालो. आणि आठवण झाली ती अभ्यासाला असलेला खांब कोल्ह्याचं पोर या कादंबरीची. अभ्यासाला असलेल्या या कादंबरीची प्रत्येक ओळ वाचताना मन अगदी भरून येत होतं. परंतु आज त्यांचं वास्तव जीवनचित्र डोळ्यासमोर दिसत होतं. स्वतःच्या जीवनाचे आणि स्वतःच्या कलेचे स्वतः शिल्पकार असणारे यांचं जीवन अतिशय कठीण असं आहे. आज ह्या गावात, उद्या त्या गावात, परवा तिसऱ्या गावात असे फिरत फिरत हे आपल्या कलेचा खेळ दाखवत भटकत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. देवाने आपल्याला टिचभर पोट दिलं आणि या टिचभर पोटाची खळगी भरण्याकरिता कोणाकोणाला किती कष्ट करावे लागतात, कोणतं काम करावं लागते हे आपण पाहू शकता मित्रांनो. जीवन जगत असताना प्रत्येक संकटावर मात करून जीवन जगणं हे गोष्ट यांच्याकडून शिकण्याजोगती आहे मित्रांनो. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला नक्कीच नका विसरू मित्रांनो. सलाम आहे माझा मित्रांनो यांच्या जीवनशैलीला आणि आहे त्या परिस्थितीवर मात करून आपल्या जीवन जगण्याच्या जिद्दीला. तर पुन्हा भेटू अशाच ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय शिवराय.